मशाल या ठिकाणी एकत्र आहे. काँग्रेसने सोबळाचा नारा दिलेला आहे. इथे दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आपण बघतोय राजकीय भविष्यात देखील हे एकत्र राहतील का याची चर्चा सुरू झालेली आहे. माझ्याबरोबर उद्योजक या ठिकाणी आहेत. माझ्याबरोबर गेल्या टर्ममध्ये ज्यांच्याकडे सत्ता होती ते भाजपचे प्रतिनिधी देखील आहेत आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर इतर देखील वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी आहे ज्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. अर्थात मी सुरुवात करतोय माझ्या धाटणीतल्या प्रश्नाने. चला मी आपल्याकडे होतो विलास भाऊ, माजी आमदार विलास भाऊ आपल्याबरोबर आहेत. विलास भाऊ, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकासाच्या दृष्टीने असणारा तुमचा रोडमॅप 30 सेकंद. 24 तास पाणी, त्यानंतर भ्रष्टाचार भयमुक्त महानगरपालिका, तिसरी ट्रॅफिकची समस्या आणि कचरामुक्त शहर असलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून, आणि ठेकेदारांची जी चाललेली फार मोठी सौदेबाजी ती बंद करणे, हे 5 आमच्या या ठिकाणी रोडमॅप त्या ठिकाणी असणार आहे. बरं, ठीक आहे. 5 महत्वाचे मुद्दे. मी आपल्याकडे येतो. भाजप, बोला बाबा, काय आपला विकासाच्या संदर्भातला रोडमॅप आहे? 5 महत्वाचे मुद्दे, 30 सेकंद. पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वप्रथम इथले जे काबाड कष्ट करणारे घटक आहेत त्यांची फार मोठी फसवणूक केली आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये आता ज्या प्रभागात आपण आहोत परदेश साहेब, या प्रभागामध्ये माझ्यासारखा कार्यकर्त्याला तयार केल्यानंतर उमेदवारी नाकारली. इथं आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या पुत्रांना उमेदवारी दिली. या प्रभागात ते राहिला पण नाहीये. अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये 7 लाख कष्टकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्याचा धडा हे कष्टकरी या महापालिकेत त्यांना शिकवणार. या महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 आकडे नगरसेवक पण निवडून येणार नाही. अशा प्रकारची अत्यंत वाईट अवस्था आहे. बरं, मी रोडमॅप विचारला होता पण त्यांनी थेट आव्हान दिलेलं आहे तुम्हाला. चला काँग्रेस, मी तुमच्याकडे येतो. बोला, काय आपला विकासाच्या संदर्भातला रोडमॅप आहे? 30 सेकंद. पिंपरी चिंचवडमध्ये एका बाजूला भाजप आणि एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस झालेले, हे म्हणजे अलिबाबानी 40 चोरासारखी टोळी झालेली आहे. हे फक्त आपल्याला सांगतायत की एकमेकाचे भांडण नाहीत. एका काळामध्ये पिंपरी चिंचवड शहराचं 9,000 करोडचं सरप्लस बजेट होतं. 9 वर्षामध्ये यांचं सरकार आहे. आज पिंपरी चिंचवड 10 ते 12,000 करोड डेट मध्ये अडकलेले आहे. आज पिंपरी चिंचवड पूर्णपणे पोल्युटेड झालेले आहे. पिंपरी चिंचवडच्या नद्या सगळ्या गटारी झालेल्या आहेत. पिंपरी चिंचवडकरला काँग्रेसच एकमेव गतवैभव मिळवून देऊ शकतं आणि आता काँग्रेस स्वबळावरती इथं लढत आहे आणि काँग्रेसच या शहराला पुन्हा गतवैभव मिळवून देईल. बरं, ठीक आहे. चला मी इकडे येतो. चला आपण जाऊयात. अर्थात एक वेगळी आघाडी म्हणून ज्याच्याकडे आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे. काय आपला विकासाचा रोडमॅप आहे? 30 सेकंद. 500 स्क्वेअर फुटाचं लोकांना जे टॅक्स फ्री करायचा. दुसरं, पवना आणि इंद्रायणी नदी प्रदूषण जे होत त्याची डेव्हलपमेंट आहे. झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. आणि महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे आणि ज्या पद्धतीने महानगरपालिकेची तिजोरी भाजपने खाली केलेली आहे त्याच्या विरोधात आज आम्ही सगळे आहोत आणि भाजपला हद्दपार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. चला, 100% विजयाचा विश्वास जो आहे तो मी येतो मंडळी. मी बोलण्याची संधी देणार. प्रतिनिधी म्हणून मी आता विकासाचा रोडमॅप जाणून घेतला. आरोप प्रत्यारोप झाले. एकीकडे आपण जर पाहिलं तर आमदार महेश लांडगे जे ते बोलताना दिसत होते, त्यांनी थेट आपण जर पाहिलं तर अजितदादांना आव्हान देऊ केलेलं. अजितदादांनी सुरुवातीला म्हटलं की भ्रष्टाचाराचा आकागाडा असं म्हणून त्यांनी महेश लांडगेंचा उल्लेख केला. तर त्यांनी देखील महाराष्ट्राचे आका म्हणून अजित पवारांचा उल्लेख केला. या सगळ्या आरोप प्रत्यारोपातनं मोठी चर्चा, एक मोठी राजनीती उठली. मी प्रतिनिधींनाच विचारतो. विकासाच्या मुद्द्यावर मी येणार आहे पण सुरुवातीला राजकीय मुद्दा. बोला, म्हणजे नेमके 17 साली आका कोण 17 साली ज्या दिवशी भाजपच्या हातात इथली सत्ता दिली तो या शहराच्या दृष्टीने काळा दिवस मानतो आम्ही. आता इकडं बघावं, कुठे बघावं, खाली बघावं, विकास काही दिसत नाही. पण पैसे तर खर्च झालेले. आता यांनी सांगितलं 9 नंबरमध्ये अमक्याला उमेदवारी दिली. या शहरात कुठेही राहून कुठे उभं राहतो. ते बदलापूरचं प्रकरण माहिती, लैंगिक अत्याचाराचं, सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं, देशानं पाहिलं. त्या आपटेला यांनी उमेदवारी दिली, स्वीकृत नगरसेवक बदलापूरमध्ये. आणि मग भय मुक्तीचा नारा यांनी देऊ नये. खरं तर अजितदादांनी या शहरात म्हणजे गाडी वाटा होत्या व पाय वाटा होत्या. ही मेट्रो मागे दिसते ना, हे या सरकारची देण आहे. अजितदादांनी या शहराला आपल्या लेकरासारखं सांभाळलं. बरं, पाणी पुरवठा, चांगली घरं,
मुक्त करण्याचं शहर SR हे सगळं झालं होतं. सगळं झालं नाही, दादांच्या काळात झालेलं आहे. मग यांनी बिघडवलं. उद्घाटन यांनी तर बिघडवलं नाही, यांनी वाटूळच केलं. बरं ठीक आहे, काय नेते ते म्हणतात बिघडवलं, वाटोळं केलं. महेश दादा लांडगे या ठिकाणी कार्यक्षम आमदार आहेत. घरकुल प्रकल्प जे सांगितलं जवाहरलाल नेहरू योजना अंतर्गत जो घरकुल प्रकल्प आला 13,250 घरं गरिबांना देतो म्हणजे बरं. त्यामधले 6,000 घरं दिले, ते पण आता गळतायत. अशा प्रकारची अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झाली. इथं फार फसवणूक राष्ट्रवादी काँग्रेस बाबा भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका झाली का? आता झालेली आहे, झाली? पूर्णपणे झाली आहे. झाली? आता बर. झालेली आहे. हा. आता कालचा जो जाहीरनामा आलेला आहे, कालचा जो जाहीरनामा आलेला हा. आहे, मला सांगा मेट्रो खरं फ्री होणार आहे? बर. काहीतरी आश्वासनं द्यायची आणि लोकांना बोलतापा द्यायच्या, हे काही बरोबर नाहीये. जे होणार आहे त्या गोष्टी बोला. अगोदर यांचे तुम्ही भाषणं ऐका. लाडक्या बहिणीमुळं आमचं सरकारचं सगळं बजेट कोलमडलं. लाडक्या बहिणीमुळं आम्हाला सरकार चालवणं अवघड झालंय. मग कुठून बस फ्री देणार? बरं ठीक आहे, ठीक कुठून मेट्रो आहे, फ्री ठीक आहे. शक्य आहे तेच आश्वासनं द्यावीत. खरं तर जनतेला कन्फ्युजन मध्ये ठेवू नये, संभ्रमात ठेवू नये. काय नेमकी परिस्थिती पिंपरी चिंचवडची? खरं तर लाडक्या बहिणीला दिलेली भाऊबीज ही परत घेत नाही. आणि आज आपण बघतोय मधीच लाडक्या बहिणींना पैसे देतात, मधीच देतात. तर हे कुठंतरी चुकीचं आहे. आज आपण बघतोय शहरामध्ये जो विकास आहे, आज साधा टॉयलेट महिलांसाठी उपलब्ध नाहीये. खरं ही शर्मेची गोष्ट आहे. ना सत्तेधारी ना त्याच्या आधीचे सत्तेवाले कुणीही आतापर्यंत महिलांसाठी टॉयलेट बांधलं नाही. इथं औद्योगिक परिसर मोठ्या प्रमाणामध्ये आहे ना, बस सुविधा महिलांसाठी आहे. महिलांवरती अत्याचार होत आहेत. कुठलाही कायदा व्यवस्थित चालत नाही. शहर म्हणायला वरून स्मार्ट आहे, आतनं एकदम पोकळ. अजिबात स्मार्ट नाहीये हा. शहर. फक्त स्मार्ट सिटीच्या नावाखाली पैसे खाल्ले जातात. बर. आणि हे कुठे कोणी खाल्ले पैसे? प्रत्येक सत्ताधारी असो, शासन असो, प्रत्येक जण पैसे खात आहे. मिळाली संधी. आधीची सत्ता असू दे किंवा आत्ताची, काही फरक पडत नाही. खाणं चालू आहे. त्यासाठी आम्ही दुर्गा ब्रिगेड पक्ष स्थापन केला. बर. काय